सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की रिसेप्शन सुरू झालेलं असतं. सारंग तिथे येऊन बसलेला असतो, परंतु अजून सावली आलेली नसते. सर्व पत्रकार सावलीचीच वाट बघत असतात, पण सावलीला ऐश्वर्याने रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं. इकडे पत्रकार सारंगला विचारतात, सारंग सर, तुमच्या मिसेस तुमच्यासोबत का आल्या नाहीत? तुम्हाला हे लग्न मान्य नाही का? असे विचित्र विचित्र प्रश्न पत्रकार सारंगला विचारत असतात. सारंग काहीच बोलत नाही. सावली इकडे रूममध्ये अडकलेलीच असते. अमृताला संशय येतो, म्हणून अमृता सावलीला आणायला जाते. अमृता सावलीला नऊवारी साडी देते आणि सावलीला ती खूप आवडते. सावली छान तयार होते आणि रिसेप्शनमध्ये यायला निघते. ऐश्वर्या तिला पाहते आणि म्हणते, हे काय घातलंयस? मूर्खा, तुझ्या मनाने हा काय प्रकार करतेस? कसे चित्रविचित्र कपडे घातलेले आहेत? तिलोत्तमा म्हणते, आता सगळे पत्रकार तिथे जमलेले आहेत, आता हिला मी घरी गेल्यावर बघते. हिने हिची लायकी दाखवलेली आहे. बरं ऐक, येथे सगळ्यांच्या समोर शोभा करायची नाही आहे, असं ती सावलीला म्हणते. घरी जे तू मला तोंड फिरवतेस तसं इथे करायचं नाही आहे, असं तिलोत्तमा सावलीला बजावते. भैरवी आणि तारा आलेले असतात. ती सावलीला म्हणते की तू वेळेत सिक्रेट रूममध्ये यायचं आहेस. तुझं जे काही मिरवायचं चाललेलं आहे ते मिरवून घे, परंतु ताराला अजिबात ताटकळत ठेवायचं नाही आहे. तू त्या सिक्रेट रूमपर्यंत कसं यायचं आहे तो तुझा प्रश्न आहे, अशी धमकी देऊन भैरवी तिथून निघून जाते. सावली सगळ्यांसमोर येते. त्यावेळेस पत्रकार तिला विचारतात की सावली मॅडम, तुम्ही इथे येऊ नये म्हणून कोणी तुमच्यावर दबाव टाकला होता का? बोला मॅडम. सारंग म्हणतो की स्त्रियांना अशा कार्यक्रमासाठी तयार व्हायला थोडासा वेळच लागतो, हे तुम्हा पत्रकारांनाच कळत नाही आहे. तुम्हीच प्रश्न विचारून आम्हाला भंडावून सोडत आहात. पत्रकार सारंगला म्हणतात की बायको म्हणून तुम्हाला सावली मॅडम पसंत आहेत का? तुम्हाला हे लग्न मान्य आहे का? त्यावेळेस सारंग म्हणतो, काही काही अपघात सुंदर असतात, असं उत्तर देतो. पुढे ते सावलीला म्हणतात की या परिवाराबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं मेंदळी कुटुंब परिवार म्हणून कसं आहे? हा प्रश्न ऐकल्यावर सावली खूपच भावनिक होते. तिलोत्तमा म्हणते की या मुलीला चार चौघामध्ये कसं बोलायचं याची अक्कल आहे का? चंद्रकांत म्हणतो की अगं, ती हुशार मुलगी आहे, बघ ती आता पत्रकारांना किती छान उत्तर देईल. आणि तसंच झालेलं असते. सावली म्हणते मेंदळी कुटुंब परिवार म्हणून कसं आहे, हा जितका अवघड प्रश्न आहे ना, तितकाच सोपा पण आहे. खरं तर तुमच्या या प्रश्नावर मलाच प्रश्न पडला आहे. जे कुटुंब मी अनुभवते ते तुम्हाला सांगू का जे तुम्हाला दिसतंय ते सांगू? या घरातला आपलेपणा, गोडवा, प्रेम आणि नात्यातला आपलेपणा या विषयांवर मी जेवढा वेळ बोलेन तितका वेळ कमीच पडणार आहे. या घरात सतत मायेचा पदर पसरवणारी एक आई आहे, तितक्याच मायेनं समजून घेणारे वडीलसुद्धा आहेत. आणि गंमत म्हणजे या चारही भावांमध्ये जितकं प्रेम आहे ना, तितकंच पुढं जाण्याची जिद्द आहे. त्यांच्यात अजिबात कुठल्याही गोष्टीसाठी स्पर्धा नाही आहे. एकमेकांवर त्यांचा दृढ विश्वास आहे. या घरातली भावंड या घराची ताकद आहेत. आणि अगदी बहिणीसारख्या प्रेम करणाऱ्या आणि पूर्ण घराची काळजी घेणाऱ्या माझ्या 2 जावा आहेत. तशीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी या घरातल्या माणसांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. या उत्तराने तिलोत्तमाची तर बोलतीच बंद झालेली असते.